पर्सनल गोष्टी फेसबुकवर टाकल्यामुळे चिडलेल्या पतीने पत्नीची गळा दाबून हत्या केली आहे आणि स्वतः देखील गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे। ही घटना पुण्यातील हडपसर येथील शिवसाई फेज 1 मध्ये घडली आहे। दरम्यान जर उच्च शिक्षितच असं कृत्य करत असतील तर आपल्या समाजाची मनोवृत्ती ढासळेल की काय असा प्रश्न उपस्थित होतोय। घरातील खाजगी गोष्टी फेसबुकवर शेअर केल्यामुळे चिडलेल्या पतीने पत्नीची गळा दाबून हत्या केली आहे आणि स्वतः देखील गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। पुण्यातील हडपसर येथील शिवसाई फेज 1 मध्ये ही घटना घडली आहे। IT कंपनीमध्ये काम करणाऱ्या पतीने हा प्रकार केल्याचे समोर आले आहे। या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सोनाली राकेश गांगुर्डे आणि राकेश बाळासाहेब गांगुर्डे अशी मृतांची नावे आहेत। या प्रकरणी मृत सोनाली यांचे भाऊ हर्षल महेंद्र पवार यांनी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे। दोघेही मूळचे नाशिकचे असून गेल्या 3 वर्षांपासून ते हडपसर येथे राहण्यासाठी आले होते। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोनाली यांच्या आईने बुधवारी दिवसभर सोनाली यांना फोन लावला होता, मात्र त्यांनी फोन उचलला नाही। त्यामुळे त्यांचा भाऊ हर्षल पवार हा रात्रीच्या सुमारास त्यांच्या घरी गेला। खूप वेळ आवाज दिल्यानंतर काही प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे त्याने दरवाजा तोडून आत पाहिल्यानंतर ही घटना समोर आली आहे। पत्नीची हत्या करण्यापूर्वी राकेश गांगुर्डे याने सुसाईड नोटही लिहिली आहे। 4 वर्षांपूर्वी त्यांचं लग्न झालं होतं। त्यांना मूल होत नव्हतं। घरातील समस्या आणि कुटुंब नियोजनाबद्दल घेत असलेल्या उपचारांविषयी व्हॉट्सअप आणि फेसबुकद्वारे मित्रमैत्रिणीला सांगत असल्याच्या कारणावरून आपल्याला राग होता, असे राकेशने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये नमूद केलंय। सोनाली गांगुर्डे यांनी BE पर्यंतचे शिक्षण घेतलंय, मात्र त्या कुठेही नोकरी करत नव्हत्या। तर राकेश गांगुर्डे हे एका खाजगी IT कंपनीमध्ये कामाला होते। दरम्यान या घटनेचा पुढील तपास हडपसर पोलीस करतायत। आता उच्च शिक्षितांकडून असा प्रकार घडतोय, त्यामुळे पुण्यातील हडपसर परिसरामध्ये खळबळ उडाली आहे। तुकाराम गोडसे, C24 तास, हडपसर, पुणे।